आम्ही सगळे इथं BCA डिग्री घेतोय. तर आता एखाद्या जॉब इंटरव्ह्यूला गेलं इथं किंवा बाहेर, तर आमची तिथं डिग्री बघणार आहे का स्किल बघणार आहे. तर समजा MC केलं तर आम्हाला थोडं जास्त पॅकेज भेटेल. स्किल मॅटर करते का डिग्री मॅटर? पहिली गोष्ट मी तुम्हाला पहिल्यांदाच सुरुवातीला बोललो की आपली एज्युकेशन सिस्टम ही वर्स्ट आहे. इथे आपण फक्त ते 4 वर्ष आपल्या लाईफची एवढी इम्पॉर्टंट असतात. म्हणजे मला सांगा, तुम्हाला खरी अक्कल कधी येते? थोडीफार सिनियर कॉलेजला गेल्यावर. ऐकलंस? 12वी नंतर खरी अक्कल यायला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा पिरियड कुठे? पुढचे 3-4 वर्ष. त्या 4 वर्षामध्ये तुम्ही जर कॉलेजमध्ये जाऊन कॅन्टीनमध्ये टाईमपास करणार असाल, एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या मागे लावून फक्त एखाद्या झाडाखाली जाऊन बसणार असाल, किंवा बारमध्ये पबमध्ये जाऊन दारू पिणार असाल, किंवा गुटखे खाणार असाल, किंवा स्मोकिंग करणार असाल, तर तुम्ही तुमच्या आयुष्याला टर्न देणारी 4 वर्ष वाया घालवता. अँड दिस इज व्हॉट हॅपन्स इन मोस्ट ऑफ द इंजिनिअरिंग कॉलेजेस. ते मुलं फक्त ह्या गोष्टी करतात आणि त्यातले जे सिन्सिअर आहेत ते मेहनत करतात, अभ्यास करतात, स्वतःहून कुठले तरी कोर्सेस लावतात आणि मग कुठेतरी कंपन्यांच्या रिक्रुटमेंट त्यांच्या थ्रू होतात आणि त्या 10-15 मुलांतून ती कॉलेजचं नाव फेमस होतं. पण ऑन ॲन ॲव्हरेज आपण फक्त त्या 4 वर्ष आयुष्यातल्या त्या एका डिग्रीच्या पेपरसाठी स्ट्रगल करतो त्या कॉलेजमध्ये. तिथे तुमची घडवणूक कुठली होत नाही. नो वन इज इंटरेस्टेड, राईट? त्या टीचरला त्याचे लेक्चर कंप्लीट करायचे, असाइनमेंट्स कंप्लीट करून घ्यायचे. ही इज नॉट बॉदर्ड की तुम्हाला हे येतं आहे का, तुम्ही किती करतायत. एक्सेप्ट IITs, आय डोंट थिंक एनी प्लेस वेअर पीपल आर डुईंग दॅट काइंड ऑफ एफर्ट. म्हणजे ही एज्युकेशन सिस्टम चेंज करण्यासाठीच मी बाप कंपनी सुरू केली होती की मुलांना त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात इम्पॉर्टंट वर्षांमध्ये चांगल्या गोष्टींमध्ये मोल्ड करायचं. कारण मी US मध्ये बघितलं होतं की तिथे 1ली-2रीचा मुलगा पियानो घेऊन स्कूलमध्ये जातो आहे, किंवा तो 1ली-2रीचा मुलगा किंवा 4-5 इयर्स 10 इयर्सपर्यंतचे मुलं शाळेमध्ये जेवण बनवायचं शिकतात. काय? शाळेमध्ये कुकिंग शिकत आहेत, किंवा शाळेमध्ये म्युझिक शिकत आहेत. मॅथ्स, इंग्लिश, सायन्स तर कॉमन आहे, पण त्याच्या पलीकडे तिथल्या शिक्षण पद्धतीमध्ये लहानपणापासूनच हे शिकवलं जातं की तुम्हाला जेवण बनवता आलं पाहिजे, तुम्हाला म्युझिक आलं पाहिजे, किंवा तुम्हाला ॲग्रिकल्चरल माहीत असलं पाहिजे, जमलं पाहिजे. याचा परिणाम काय होतो की तिथला कुठलाही नवरा बायकोने जेवण करावं हे एक्सपेक्ट करत नाही, किंवा कुठलीही बायको नवऱ्यानेच पैसे कमवले पाहिजे हे एक्सपेक्ट करत नाही. आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे 30 वर्षाचा घोडा झाला तरी तो बापाकडून बोलतो मला पेट्रोलला पैसे दे. म्हणजे आपण कधीच ते सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ लर्निंगमध्ये नाही आहोत. मी असं ठरवलं की ही शिक्षण पद्धती इंडियात का नसावी, आणि म्हणून ठरवलं की डिग्री ही इमटेरियल आहे. कारण मला 10वीला डिस्टिंक्शन आहे, 12वीला सेकंड क्लास आहे, ग्रॅज्युएशनला डिस्टिंक्शन आहे, आणि मास्टर्सला डिस्टिंक्शन आहे. पण पहिली कंपनी सोडून माझे हे मार्क्स कोणीच विचारले नाही, कधीच नाही. आत्तापर्यंत मी 7-8 कंपन्यांमध्ये काम केलं आहे. कुठल्याही कंपनीने मला डिस्टिंक्शन होतं की फर्स्ट क्लास होता कोणीच विचारलं नाही. सो काय फायदा? तुम्ही ते वयाचे 17 वर्ष फक्त डिग्रीसाठी जर स्ट्रगल करत असाल आणि तुम्हाला विचारणारी फक्त एकच कंपनी असेल आयुष्यामध्ये, बरोबर की नाही? सो देर इज नो यूज ऑफ युअर दॅट डिग्री अनलेस यू हॅव द गुड नॉलेज. आणि म्हणून आपण हा 100%, आज तुम्ही विचार करत असाल अरे एक्झाममध्ये तर आम्ही ChatGPT वापरतो आहे, करत असाल ना तुम्ही? हां, मग काय होणार आहे आपलं पुढे? बरेच मुलं असा विचार करत असतील. पण ते जी डिग्री आहे ती फक्त नाममात्र आहे. ती तुम्हाला फक्त पहिल्या कंपनीमध्ये विचारली जाणार आहे, आणि जर ती पहिली कंपनी तुमची बाप कंपनी असेल तर तेही नाही विचारणार. म्हणजे आज आपल्याकडे 3rd इयरचे जे मुलं आहेत त्यांना सगळ्यांना जॉब आहे, फिक्स्ड आहे. त्यांना आम्ही विचारणार की तुम्हाला किती मार्क्स मिळाले. आय डोंट केअर की ते किती मार्क्स मिळाले त्यांना. मी कोणालाच कधी अजून विचारणार की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले, किंवा कोणाचा नंबर आला आहे. नो, इट इज नॉट इम्पॉर्टंट. मग मला हे रिअलाईज झालं की फक्त पहिली कंपनी तुमचे मार्क्स विचारते. मग मी ठरवलं जर ती पहिली कंपनी बाप कंपनीच असेल तर हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. करेक्ट. मग आता आपण पूर्णपणे फोकस कशावर देऊ शकतो? प्रॅक्टिकल नॉलेजवरती. आणि म्हणून आपण IT कंपनी आणि एज्युकेशन एकत्र बसवलं. ती पहिली IT कंपनी आपणच होणार आहे. आणि तुम्ही जर 1-2 वर्ष बाप कंपनीबरोबर काम केलं, तुम्हाला परत तुमचे मार्क्स आणि डिग्री कोणीच विचारणार नाही. तुम्ही BCA आहात की MC आहात, तुम्ही जे काही आउटपुट देत आहे त्या आउटपुटवरती तुमचा पॅकेज, तुमचा पगार, तुमच्या अपॉर्च्युनिटीज ठरणार आहेत. त्यामुळे डोंट वरी अबाउट डिग्री. पास करा फक्त, ओके? आणि जमलं तर फर्स्ट क्लासने पास करा. तरी पण मी तुम्हाला विचारणार नाही की तुम्हाला फर्स्ट क्लास मिळाला की सेकंड क्लास मिळाला. पण तुम्ही एखादा प्रोजेक्ट केला का? तुम्ही हे आउटपुट दिलं का?
तुम्हाला रिॲक्ट येतं का, अँग्युलर येतं का, डेव्हलप येतं की डेटा सायन्स येतं, हे मी तुम्हाला नक्कीच विचारेल. आणि दॅट इज व्हॉट इज गोइंग टू गिव्ह यू जॉब. रिमेंबर दिस. कितीतरी मार्केटमध्ये अशा स्टार्टअप आहे, त्या तुम्हाला बिना डिग्रीच्याही घेऊ शकतात. फक्त तुम्हाला ते स्किल्स असले पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. मग माझ्याकडे एक मुलगा होता, फर्स्ट इयरला मागच्या वर्षी आला होता. तर तुम्हाला ओळखत असाल त्याला, तसं आडनाव मला आठवत नाही आता. तो मुलगा रात्रीचा अभ्यास करत बसायचा आणि आपला पहिला माइलस्टोन काय असतो, HTML CSS बूटस्ट्रॅप आणि जावास्क्रिप्ट, ते तो शिकला. आणि आणि तो सगळ्यात चांगला होता तसा त्यांच्या बॅचमध्ये. सेकंड इयरच्या मुलांना माहीत असेल कदाचित. त्याला ते सगळं परफेक्टली यायला लागलं आणि मी त्याला 2-3 वेळा ॲप्रिशिएट पण केलं, तर अरे तू खूप भारी करू शकतो वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या मुलाने कंपनी सोडली, तो संगमनेरला राहायला गेला रूमवरती. आणि मग त्याने काही दुकानांना, काही मेडिकलला अप्रोच केलं की मी तुमच्या वेबसाईट्स बनवू शकतो. त्याला वाटलं मला लई यायला लागले आता. त्याला 2 वेबसाईट भेटल्या 15,000 पर वेबसाईटच्या. त्याने 20-30,000 कमवले रूमवरती राहून. त्याच्यानंतर त्याला वाटलं अजून भेटतील, तो अजून लोकांकडे जायला लागला, पण त्याला प्रोजेक्टच मिळेना. शेवटी त्याला लॅपटॉप विकावं लागलं त्याचं रोजच्या खर्चासाठी. विकलं लॅपटॉप. नंतर तो माझ्याकडे आला, सर माझं लॅपटॉप नाही आहे आता आणि मला परत कंपनीमध्ये यायचं. म्हटलं येऊ नको रे बाबा, कारण अर्धवट नॉलेजही डेंजरस असतं. करेक्ट. तुम्हाला तो पेशन्स असायला हवा की तुम्ही फुल्ली रेडी कधी होताय. म्हणजे जर तुम्हाला आज एखादी टेक्नॉलॉजी येत असेल, याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप काही येत आहे. आज मला 15 टेक्नॉलॉजी येत आहेत, तरी पण मला असं वाटतं की मला अजून डेटा सायन्स आणि जनरेटिव्ह येतच नाही, मी मागे आहे. माझ्यापेक्षा आपला रवी टेकले पुढे आहेत. हे सिरियस आहे, कारण तुम्ही कधीच परफेक्ट असू शकत नाही. तुम्हाला तुमचे ज्युनियरही एखाद्या वेळेस शिकवतील, तुम्हाला त्यांना तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज असू शकतं. करेक्ट. त्यामुळे यू शुड नेवर फील की मला सगळं येतं आहे. आणि तुम्ही अर्ली स्टेजमध्ये त्या गोष्टीमध्ये जंप करू नका. पैसा कमवायचा आहे, पैसा तुम्ही खूप कमवाल जर तुम्हाला पूर्ण नॉलेज असेल. याच्या संबंधित आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. सॉरी, थोडा टाईम घेतो आहे. मी BSc कम्प्युटर सायन्स मुंबईला केलं. मला फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळालं होतं आणि माझ्याकडे MSCचे फीस भरायला पैसे नव्हते. तर त्यावेळेस मी काही लोन घ्यायला गेलो, लोन मिळालं नाही. आणि मी म्हटलं माझी काहीतरी 25-30 हजार की 50 हजार फीस होती. म्हटलं ती आणायची कुठून. तर माझे ज्युनियर मित्र होते, त्यांना मी विचारलं, मला जावा खूप चांगलं येत होतं. त्यांना म्हटलं मी तुम्हाला जावा शिकवतो आणि तुम्ही मला 2,500 पर सब्जेक्ट द्या. ते 4 की 6 लोक होते आणि 6 लोकांनी माझ्याकडे जावाचे क्लास जॉईन केले. मी घरीच घ्यायचो त्यांचे क्लास आणि त्यातून माझे फीजचे इन्स्टॉलमेंट मला मिळाली. मी फीज भरली. त्यानंतर पुढे त्या मुलांनी आणखी 14 मुलांना घेऊन आले. तर 14 मुलांनी 80 मुलांना आणलं, 80 मुलांनी 180 मुलांना आणलं. असे 2 वर्षामध्ये माझं इन्कम MSc करताना 25 लाखाच्या वरती गेलं होतं. ओके. म्हणजे मी पर इयर 25 लाख कॉलेज चालू असताना कमवत होतो. आणि सगळं होतं. म्हणजे त्यावेळेस गाडी घेतली मी, मग मोबाईल घेतला, नंतर चांगल्या हॉटेलमध्ये बसून खायचो वगैरे. एव्हरीथिंग वॉज गुड. आणि पाटकर कॉलेज जे गोरेगाव मुंबईला आहे वेस्टर्न लाईनवरती, रुपारेल कॉलेजपासून तर NL कॉलेज, म्हणजे विलेपार्लेपासून तर तिकडे भाईंदरपर्यंत सगळ्या कॉलेजच्या मुलांना रावसाहेब घुगे कोण आहे आणि जावाचा किती चांगला प्रोफेसर आहे, त्याचे क्लासेस आहे, सगळं माहीत होतं. मी त्या सगळ्या कॉलेजचे स्टुडंट माझ्याकडे यायला लागली माझं MSc चालू असताना. आणि त्यावेळेस माझ्याकडे मी कोणाचे क्लास घ्यायचो, BSc IT आणि BSc कम्प्युटर सायन्सच्या स्टुडंटचे. आणि त्यावेळेस माझ्याकडे एक मुलगा शोधत इंजिनिअरिंगचा आला, लास्ट इयरचा होता तो. आणि तो मला येऊन भेटला, म्हणे सर मला जावा शिकायचं आहे, तुमचं नाव मी बऱ्याच लोकांकडून ऐकलं आहे, तुम्ही खूप चांगलं शिकवत आहे असं तसं, आणि मला स्ट्रट्स शिकायचं आहे म्हणे. स्ट्रट्स. आता स्ट्रट्स ही जावाची एक फ्रेमवर्क आहे जी मला माहीतच नव्हती, कारण मला फक्त कॉलेजमध्ये जे जावा आहे तेवढंच शिकवता येत होतं. तर म्हणून त्याला मी विचारलं काय आहे स्ट्रट्स. तो हसून म्हटलं सर काय मस्करी कर रहे हो क्या सर, आप इतने अच्छे प्रोफेसर हो जावा कर, आपको स्ट्रट्स पता नहीं है. तर मी काहीच नाही बोललो त्याला. म्हटलं कसं आपला अज्ञान उघड करायचं. म्हटलं हां ठीक आहे, हम लोग सीखेंगे, अभी मुझे टाइम नहीं है, आय हॅव लॉट ऑफ किड्स, यू गो. देन आय गुगल्ड की स्ट्रट्स काय आहे. आणि तेव्हा मला कळलं अरे सगळी इंडस्ट्री तर स्ट्रट्स वापरते. म्हणजे ते कोर जावा आणि ते ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग वगैरे म्हणजे स्विंग वगैरे काही वापरतच नाही आहे. म्हणजे मी जे शिकवतो आहे ते काहीच कामाचं नाही आहे, ते फक्त कॉलेजमध्येच आहे. आणि तेव्हा मला कळलं की मी खूप अज्ञानी आहेत, मला काहीच येत नाही अजून. म्हणजे त्याच्या अगोदरची माझी स्वतःबद्दलची इमेज होती की मला सगळं येतं आहे. आणि त्या मुलाने माझे डोळे उघडले आणि त्याने सांगितलं की बाबा इंडस्ट्री खूप वेगळी आहे.
हां, मी त्याला दाखवलं नाही, पण नंतर मी स्वतःचं इंट्रोस्पेक्शन केलं की अजून मला खूप काही शिकायचं आहे. अँड देन आय डिसायडेड हे सगळं बंद करायचं आहे मला. 25 लाख गेले एवढंच. मला इंडस्ट्रीमध्ये जाणं गरजेचं आहे. अँड आय जॉईन कंपनी L&T इन्फोटेक. तिथे माझी वर्षाची सॅलरी होती 1,60,000 रुपये. म्हणजे महिन्याला 11,000 काहीतरी माझ्या हातात यायचे. पहिला जॉब. म्हणजे 25 लाखावरती मी पाणी सोडलं आणि मी 11,000वरती परत येऊन थांबलो. आणि तिथून जे काही शिकलो त्याचं आउटपुट आहे बाप कंपनी. जर मी ते शिकलो नसतं आणि मी फक्त क्लासेस चालू ठेवले असते तर आज बाप कंपनी नसती, किंवा माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे तेवढं नसतं. मी अमेरिकेला जाऊ शकलो नसतो, किंवा मी इंटरनॅशनल क्लायंटबरोबर बोलू शकलो नसतो. सो तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुम्हाला कधी स्वतःला समजायचं की मला सगळं येतं, आणि कधी कुठल्या गोष्टींवरती पाणी सोडायचं आहे, कधी कुठल्या गोष्टी हाताशी घ्यायच्या आहे त्याच्यावरती मेहनत करायची, हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड टू टेल यू.